ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. उद्या शनिवार, शनी अमावस्या. सकाळी 6:30 ते दुपारी 12च्या अगोदर आईने मुलावरून उतरवून टाका ही एक वस्तू. मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. उद्या 16 मेला आलेली आहे अमावस्या तिथी. जेव्हा ही अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अधिक पटीने वाढते आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षातील पहिली शनी अमावस्या आहे. त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. शनी अमावस्या ही शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानला जातात. ते व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात. शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्याच्याच दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा ही शनी जयंती शनिवारी असल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे आणि समाप्ती 17 मेला पहाटे 1:30 होणार आहे. म्हणून शनी अमावस्या शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला शनी जयंती सुद्धा साजरी करायची आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतं. शनी अमावस्या ही पूजा, उपवास, दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीतील शनीची 7:30 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर शनी अमावस्या पूर्वजांच्या संगतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते, ज्यामुळे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो. धार्मिक दृष्टीने शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाची प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तर या शनी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरून सकाळी 6:30 ते दुपारी 12च्या अगोदरची एक वस्तू आहे जी उतरवून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील. मुलांची अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या या शनी अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरवून टाकायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर ही एक वस्तू जी आहे आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे सकाळीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सकाळच्या वेळेमध्येच केले जातात, भर दुपारी केले जात नाही. कारण दुपारी दिवस हा चढत चालतो, त्यामुळे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी 7 ते 9च्या अगोदर केला तरी सुद्धा चालेल. आता जो मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवर, अगदी तुमची मुलं कितीही लहानातील लहान असेल, कितीही मोठ्यातील मोठं असेल, तर सर्वावरून तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे. बघा, प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, मग ते अभ्यासामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल. सध्या काय होतं की धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही संकटे आहेत किंवा ज्या काही दुःखांना ते सामोरे जात आहेत तर ते त्यांच्यापासून दूर जावे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी यासाठी प्रत्येक आईवडील जे आहेत ते प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, अगदी छोटी मुलं आहेत, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या
मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या स्वच्छ अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. यामुळे नकारात्मकता जी आहेत ना ती दूर होते. आपल्याला शरीर हे पवित्र होत असतं. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा भात शिजवायचा आहे. 1 वाटीभर भात होईल एवढे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत. साधारण 1 मूठभर तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत. आता हा भात शिजवताना तुम्हाला मीठ आणि तेल घालायचं नाही. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता हा भात शिजवल्यानंतर ना तो एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हा जो भात आहे तर या आपल्या मुलावरून डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हा भात उतरवणार आहे तेव्हा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. माझ्या मुलांच्या सर्व अडचणी संपलेल्या आहेत, मुलाची प्रगती झालेली आहे, मुलांना यश मिळत आहे, मुलांची सर्व संकट विघ्न ही संपलेली आहेत, असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये हा जो आहे तर तो ठेवायचा आहे. आणि मनामध्ये ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा भात तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. एखाद्या पेपरावरती तुम्हाला टाकून पक्ष्यांना खायला ठेवायचं आहे. किंवा कुत्र्यांना खाऊ घातला किंवा बाल्कनीमध्ये तुमची पक्षी येत असतील तर कावळे येत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा टेरेसवरती टाकला तरी सुद्धा चालेल. फक्त एवढंच साधा आणि सोपा उपाय जो आहे तो आपल्याला या शनी अमावस्येला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वाटीमध्ये भात घ्यायचा आहे. एका मुलावर आपला उतारा केला की पुन्हा तो भात दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही, कारण तो आपण उतारा केला जातो. त्यामध्ये आपल्या मुलांची नकारात्मक ऊर्जा आहे ती आकर्षित झालेली असते, म्हणून तो भात पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही. 2 मुलं असतील तर थोडासा जास्त भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्याचबरोबर जर आता भात पातेल्यामध्ये शिल्लक राहिला तर तो खायचा नाही, तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे, परंतु तो तुम्हाला खायचा नाही याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची. आता जर तुमची मुलं बाहेर शिकायला असेल मग अशा वेळी काय करायचं, मुलांचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला उतरवून त्या फोटोवरून भात उतरवून घ्यायचा आहे. परंतु सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळं तुमच्याजवळच असतील, त्यामुळे तुम्ही हा उपाय न चुकता करा. खूप जास्त प्रभावी उपाय आहे. मी सुद्धा माझ्या मुलांसाठी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा जो खूप जास्त फायदा जो आहे तो मला झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि मला अनुभव सांगा. यामध्ये कुठेही आपण अंधश्रद्धा पसरवत नसून ही आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितलेला एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. आता जे काही मी उपाय सांगणार आहे ते महाशिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय आहेत. तसेच जर पती पत्नी आहात आणि तुम्हाला खूप दिवसापासून संतती सुख मिळत नसेल, पहिला मुलगा आहे, पहिली मुलगी आहे, दुसरा मूल होण्यासाठी खूप प्रयत्न करता आणि ते तुम्हाला होत नसेल, डॉक्टरांचेही रिझल्ट नॉर्मल येत असतील, तर फक्त येणाऱ्या प्रत्येक शनी अमावस्येला किंवा महिन्यातील प्रत्येक अमावस्येला घरातील कुठल्याही व्यक्तीने एक कणकेचा दिवा बनवावा. तो कणकेचा दिवा बनवताना त्यात फक्त चिमूटभर हळद टाकावी आणि तो दिवा मोठा 12पर्यंत म्हणजे रात्री 12पर्यंत चालेल असा बनवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक उभी वात लावा आणि तो दिवाच्या जोडप्याला संतती सुख नाही त्या जोडप्यावरून दक्षिणेकडे तोंड करून 11 वेळा पूर्वजांचे स्मरण करून उतरवून दक्षिण दिशेकडे कुणाशीही न बोलता तोंड करून तो दिवा ठेवावा. असे तुम्हाला 11 अमावस्या करायच्या आहे. तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. तो दिवा तुम्ही नंतर कुठलेही पक्षी येऊन खाऊन गेले तरी चालतील, नाही खाल्ला तर तुम्ही एखाद्या निर्जल ठिकाणी तो दिवा टाकून देऊ शकता. शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरामध्ये 5 दिवे प्रज्वलित करून भगवान शिवाचे स्मरण करून आणि तेच दिवे तिथून उचलून आणून आपल्या मुख्य दरवाजावरती 5ही दिवे प्रज्वलित करावे. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की असे दिवे प्रज्वलित केल्याने घरामध्ये कधीही रोग आजार बिमारी येत नाही आणि सदैव लक्ष्मी अखंड निवास करते. कुठल्याच ग्रह अनुकूल नसेल तर शनी अमावस्येच्या दिवशी एका दुधाचे पात्र घ्यावे, त्यामध्ये दुर्वा टाकून ते पात्र पिंपळ वृक्षाखाली अर्पण करावे. अर्पण करत असताना 7 वेळा प्रदक्षिण कराव्या आणि ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही राहू केतू शनी शुक्र दोष राहणार नाही. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला ही एक वस्तू अर्पण केल्याने नजरबाधा शत्रू त्रास अडचणी दूर होतात. तर काय करायचं आहे तर 2 दिवे घ्यायचे आहेत. तुम्ही कणकेचे घेतले तरी अतिउत्तम, नसतील तर जे दिवे तुमच्याकडे शक्य आहेत अवेलेबल आहेत ते घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये अखंड 2 फुलवाती घालायच्या आहेत. शुद्ध मोहरीचे तेल त्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तेल टाकून 2 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. एक तांदूळ हळदीने पिवळा करायचा आहे आणि एक तांदूळ कुंकवाने लाल करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध तांब्या भरून पाण्याने घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर काळे तेल टाकायचे आहे.
त्यानंतर 2 रुईची पाने, ज्याला आपण आक म्हणतो, ते पान घ्यायचं आहे. हे सर्व घेऊन तुम्हाला जवळपास कुठेही पिंपळाचे झाड असेल तर तिथे जायचं आहे. पिंपळ वृक्ष हा कितीही छोटा असेल, कितीही मोठा असेल, तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वप्रथम पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर जे तुम्ही 2 दिवे घेऊन गेलेला आहात ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर जे जल घेऊन गेलेला आहात ते जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. मिठाई असेल तर मिठाई अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्ही जे 2 तांदूळ नेलेले आहेत, लाल पिवळे केलेले, त्या 2 दिव्यासमोर रुईचे पान असतं तर त्या रुईच्या पानावरती ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 3 वेळा स्वधा 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 असे म्हणायचे आहे किंवा मोबाईलवरती स्वधा स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर हा स्वधा मंत्र पूर्वजांच्या आत्म्याला शांती देणारा, आपल्या वंशजांचा वंश वाढवण्यासाठी हा मंत्र आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या गुरूंचे स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर जवळपास कुठे तुमच्या वाहत्या नदी असेल तर त्या वाहत्या नदीमध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ प्रवाहित करायचे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे साडेसाती आहे, कटकटी आहे, तर त्या दूर होतात. त्यासुद्धा आपल्या आयुष्यातून पाण्यासारख्या निघून जातात. त्याचबरोबर जर घरातील व्यक्ती नजरदोष झाली असेल तर त्या व्यक्तीवरून मुठभर काळे तीळ घेऊन 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर चौकात फेकून घ्यायचे आहे. बाहेर जाताना घराकडे वळून पाहू नये. तसेच आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा मुठभर काळे तीळ हे उतरवून बाहेर फेकून द्यायचे आहे. तर हे जे काही मी आज उपाय सांगितलेले आहेत हे सर्व महाशिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय आहेत. तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करा. धन्यवाद.